सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. ओहो! आयुष, अवनी. पार्ट आहे 22. पार्ट 21 मध्ये बघितलं होतं आपण. आयुष मस्त सर्वात आधी उठतो सकाळी, मग अवनी, आयुनी उठतात आणि सगळे मिळून छान नाश्ता वगैरे करतात आहे. देन आयुष जातो ट्रेनिंगला आणि आल्यानंतर आयुनी आपली ड्रॉइंग दाखवते आणि फिरायला गेले इंडिया गेटला. ते सर्व एक्सप्लेन करते त्यात. आणि मग इव्हनिंगला कुतुब मिनार बघायला जायचा प्लॅन करतात. सो त्याआधी आयुष रेस्ट करत असतो बेडरूममध्ये. सो आता पुढे बघू. केव्हा जातात? किती वाजता? कसं? काय? देन आयुष ठीक आहे बोलतो आणि मग आयुष रेस्ट करतो बेडरूममध्ये आणि अवनी आयुनी टीव्ही बघत बसत हॉलमध्ये. सो मग अर्ध्या पाऊण तासाने आयुष उठतो आणि बोलतो, "चला रेडी व्हा बेबी लोक, जायचं आहे ना आपल्याला फिरायला." तर अवनी आयुनी हो बोलून खूप हॅपी होऊन रेडी व्हायला स्टार्ट करतात. सो मग असंच तिघे मस्त रेडी होतात आणि खाली येतात. तर आयुष कार ड्रायव्हरला कॉल करून बोलवतो आणि मग दोघे बसतात कारमध्ये आणि निघतात. ओहो! तर आयुनी मस्त विंडोमधून बाहेर बघत बोलते, की "बापरे! मम्मा किती हे क्राउड आणि किती मोठे-मोठे बिल्डिंग्स आहेत ना?" तर अवनी बोलते, "हो बेबी, ही दिल्ली आहे. मीन्स आपल्या भारत देशाची राजधानी. सो इतकी गर्दी असणारच." तर आयुनी बोलते, "हां मम्मा, मला खूप आवडली ही दिल्ली. सो आता आपण इथेच राहायचं का प्लीज? माझी स्कूल पण इथेच करू का आपण? हो ना पप्पा?" तर आयुष बोलतो, "आयु, हे तर शक्य नाहीये बेबी." तर आयुनी विचारते, "का पप्पा? हे का शक्य नाहीये? मीन्स असं काय कारण आहे?" तर आयुष बोलतो, "माझं ऑफिस तिकडे आहे आणि तुझी स्कूल तिकडे आहे. आई-बाबा आणि अंशचं सर्व पण तिकडेच आहे. सो या सर्व गोष्टी आताच इकडे घेऊन येणं पॉसिबल नाहीये ना." तर आयुनी बोलतो, "पण पप्पा मला हे खूप आवडली दिल्ली. सो प्लीज ट्राय करा ना कसं तरी." तर आयुष बोलतो, "बरं ठीक आहे. ट्राय करतो, पण त्यासाठी वेळ लागेल. लाइक इयर्स, खूप वर्ष वगैरे. बिकॉज ती प्रोसेस असते ना, ती फॉलो करावी लागेल." हां. तर अवनी बोलतो, "ठीक आहे. मग तुम्ही ती प्रोसेस आजच सुरू करा. मग ते लवकर झाली, की आपण येऊ इथेच राहायला." तर आयुष बोलतो, "हां, बेबी ठीक आहे. आजच सुरू करतो घरी गेल्यानंतर." तर अवनी ओके बोलून बाहेर बघू लागते आणि अवनी छान स्माईल करत आयुषला बघत बोलते, की "वाह! चांगली आहे तुमची अंडरस्टँडिंग, बॉन्डिंग." तर आयुष हसत बोलतो, "हो, मग समजदार लोकांची अशीच असते बॉन्डिंग." तर अवनी बोलतो, "लगेच 1 सेकंड म्हणजे मी समजदार नाही आहे असं बोलायचं आहे का तुला? हां?" तर आयुष बोलतो, "मी तर असं काही बोलत नाहीये, पण तुला समजायचं असेल तर तू समजू शकते." तर अवनी मस्करीत मारत बोलते, की "तुला ना बेटा घरी गेल्यानंतर बघते थांब. हे आयुष समोर किंवा बाहेर असताना तू खूप त्रास देतो मला." तर आयुष तसंच अवनीचं नाक अगदी लाडाने पकडत बोलतो, की "माझी दुसरी छोटी बेबी आहे गं तू. म्हणून मज्जा येते मला अशी मस्करी करायला." तर अवनी हो का बोलत स्माईल करत असते आणि मग आयुने बघते, तर पटकन आयुष बाजूला करतो आपला हात. तर आयुने विचारते, "मम्मा तुला सर्दी झाली आहे का?" "हां." तर अवनी बोलते, "नाही गं, सर्दी वगैरे नाहीये मला." तर आयुनी बोलते, "मग पप्पाने तुझं नोज का पकडलं होतं असं क्लीन करायला पकडतात तसं?" तर आयुष आणि दोघे हसायला लागतात आणि मग आयुष बोलतो, की "अगं ते काहीतरी लागलं होतं ना नोजला, सो तेच क्लीन करून देत होतो." तर आयुनी बोलते, "ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. आणि मम्मा आता नोज क्लीन क्लीन आहे तुझं. काही लागलं नाहीये तिथे, ओके?" "हां बेटा, ओके." असं बोलून आईने परत विंडो बाहेर बघू लागते आणि आयुष, अवनी मस्त एकमेकांना बघून हसत असतात. आणि अवनी हळूच आयुषला बोलते, की "तुला ना खरंच अक्कल नाहीये. कुठेही काहीही करतो तू." तर आयुष तसंच हळूच आवाजात बोलतो, "थँक्स बोल मला, की मी तुला किस नाही केलं." तर अवनी बोलतो, "शट अप यार आयुष, आपण बाहेर आहे. कुठे आहे ते तरी बघ ना." तर आयुष बोलतो, "म्युझिक चालू असताना त्यांना काही ऐकायला जाणार नाही. सो म्हणून तर मी व्हॉल्यूम जास्त ठेवायला सांगितलं ना." तर अवनी बोलते, "अरे पण आयु आहे ना इथे. मग ती ऐकली तर डायरेक्ट मोठ्याने बोलते माहिती आहे ना." तर आयुष बोलतो, "अरे हां, बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. आपलं हे रोमान्स आपण नंतर पूर्ण करू हां." तर अवनी तसाच हळूच आयुषला खांद्यावर मारत बोलते, की "शट अप. तुला बोलायची काही अक्कलच नाहीये. खूप जास्त बोलायला लागलाय तू सध्या." तर आयुष बोलतो, "तू जास्त करू दिली, की बोलणं कमी होईल. पण तू जास्त काही करूच देत नाही ना." अच्छा. तर अवनी डोळे मोठे करत आयुषला बघत बोलते, की नो मोर टॉक." देन अवनी बोलते आयूला, की "बेबी बाहेर का काय बघत आहे तू? आम्हाला काही सांगत का नाहीये?" तर आयू बोलते, "मम्मा मी खूप काही बघत आहे आणि तुम्ही पण तर बघत आहे ना, म्हणून नाही सांगितली. आणि पप्पा आपल्याला पुन्हा किती वेळ आहे कुतुब मिनारला पोहोचायला?" तर आयुष सेम प्रश्न ड्रायव्हरला विचारतो. तर ते सांगतात, की ट्रॅफिक खूप
खूप आहे त्यामुळे थोडं उशीर होत आहे. तरी नेक्स्ट 15 मिनिटामध्ये पोहोचू आपण तिथे. ओके. तर आयुने बोलते, "बापरे! इतका वेळ?" तर आयुष विचारतो, "का गं आयु? काय झालं? अशी का बोलली?" तर आयुनी बोलते, "अले पप्पा मला बोर होतंय ना." तर आयुष बोलतो, "अगं एवढंच ना, मग चल आपण एक गेम खेळू." तर आयुनी विचारते, "कसला गेम?" तर आयुष बोलतो, "आय स्पाय गेम." मीन्स यात आपण काय करायचं बघ, बाहेर बघायचं आणि त्याचं जे कलर असेल ते सांगायचं आणि काय बघितलं ते विचारायचं. "ओह!" तर अवनी बोलते, "मला एकदा तुम्ही खेळून दाखवा." तर आयुष हो बोलून अवनीसोबत खेळून दाखवतो. तर अवनी बाहेर बघते आणि बोलते, "आय स्पाय विथ माय लिटल आय समथिंग दॅट इज ब्लू." तर आयुष बोलतो, "आयु बाहेर बघ पटकन काही दिसत आहे का ब्लू कलरचं?" तर आयुनी बघू लागते आणि बोलते, "पप्पा ते बघा ब्लू कार दिसत आहे." तर अवनी तसंच आयूला जवळ घेत मस्त लाड-प्यार करत बोलतो, की "या माझी क्युटी आयू जिंकली गं जिंकली." देन आयुनी बोलते, "पप्पा आता मी बघते थांबा." तर आयुष बोलतो, "हां बेबी बघ, बघ." देन आयुनी बघते बाहेर आणि बोलते, "आय स्पाय विथ माय लिटल आय समथिंग दॅट इज रेड." तर आयुष अवनी बाहेर बघू लागतात आणि आयुनी मस्त सुपर हॅपी स्माईल करत दोघांनाही बघत असते. तर अवनी बोलते, की "बेबी कार आहे का गं?" तर अवनी बोलते, "नाही मम्मा." तर आयुष बोलतो, "ते बघा सिग्नल आहे सिग्नल. हो ना आयु? रेड, रेड." तर आयु हो बोलत मस्त हग करते आपल्या पप्पाला आणि गालावर किसी पण देते. देन आयुष बोलतो, "चला आता माझी टर्न." तर आयुष बाहेर बघू लागतो आणि बोलतो, की "आय स्पाय विथ माय लिटल आय समथिंग दॅट इज येलो." तर अवनी आयुनी मस्त दोघी बाहेर बघू लागतात. तर आयुष मध्ये-मध्ये आयुनीच्या आईसवर हात ठेवतो. तर आयुनी बोलते, "हां, पप्पा चीटिंग नाही हां." तर आयुष मस्त आयुनीचे गाल ओढत बोलतो, की "हो गं माझी क्युटी डॉल, बघ, बघ. काय आहे येल्लो? बघ बरं बाहेर." तर अवनी बोलते, "बोर्ड वगैरे आहे का आयुष?" तर आयुष बोलतो, "नाही गं." देन आयुनी बोलते, "कार आहे का पप्पा?" तर आयुष बोलतो, "नाही गं, बघा ना प्रॉपरली." तर इतक्यात आयुनीला ऑटो दिसतो. तर लगेच ओरडून बोलतो, की "पप्पा ते बघा येल्लो ऑटो." तर आयुष मस्त आयुनीला उचलून घेत लाडबाड करत बोलतो, "यश माझी क्युटी जिंकली पूर्ण राउंड्स." तर आयुनी लगेच विचारते, की "पप्पा माझा गिफ्ट कुठे आहे?" तर आयुष बोलतो, गिफ्ट वगैरे तर काही नाहीये गं. हे तर असंच विथआऊट गेम गिफ्ट होतं ना." तर आयुनी बोलतो, "नाही बाप्पा, धिस इज चीटिंग. असं विथआऊट गिफ्ट गेम नसतो. प्लीज सांगा ना मला काय गिफ्ट आहे माझं? कुठे आहे?" तर आयुष तसंच आयुनीचे गाल ओढत बोलतो, की "हो बेबी, आहे तुझं गिफ्ट आणि ते म्हणजे आज तू 2 आईस्क्रीम खायचे आहेत." तर आयुनी मस्त हॅपी होत बोलते, "या थँक यू पप्पा." आणि अवनी डोक्याला हात मारत बोलते, की "अरे देवा! हा मुलगा ना खरंच खूप मूर्ख आहे. काही खरं नाहीये त्याचं." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. आता कोणाची क्लास लागणार? पार्ट 23 मध्ये बघू आपण ह्यावर आयुष काय बोलतो आणि पुन्हा असंच किती काय बोलणं होतं असं आणि आयुनी काही ऐकून लगेच काही प्रश्न विचारेल का? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हाय, हाय.